तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर, समर्थ नगर, करंजकर हॉस्पिटल जवळ, धाराशिव. संपर्क क्रमांक 860084 1161. कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश देणे सुरू आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा व आपलं भविष्य उज्ज्वल करा. असं सांगतात 100% ही आमची आहे, ही माझी मैत्रीण आहे, हे तर आवर्जून सांगतात. गृहिणींना कुठला अवॉर्ड नसतो. गृहिणींना जर अवॉर्ड असता तर अवॉर्ड कमी पडले असते, इतक्या गृहिणींनी आज अवॉर्ड जिंकले असते. पुरुष ह्या गोष्टी करू शकत नाहीत. पुरुष एका कामावर फोकस करतात, पण थोडं कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळं आणि स्वतःच कौतुक करतेय. बट मी एकटीच अशी आहे की मी ह्या फील्ड कडे वळाले, बिकॉज वयाच्या 12व्या वर्षीच मी आई वडिलांना गमावलं. तेव्हा माहेर माझं अतिशय म्हणजे खूप कडक वातावरणात, शिस्तबद्ध वातावरणात वाढलेली आहे मी. पण सुरुवातीच्या काळात नक्कीच अडचणी आल्या, खूप जास्त अडचणी आल्या म्हणलं तरी हरकत नाही. माझ्या मिस्टरांना अक्षरशः पाठीमागून कंपाऊंड वरून घरात एंट्री करावी लागायची, कारण मी बिझनेस करण्यासाठी पडले. म्हणजे माझी स्टार्टिंगच एकदम स्ट्रगल पासून चालू झालीये. मग क्लास हिरकणीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड पेक्षा हिरकणी अवॉर्ड हा माझ्यासाठी म्हणजे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्यासाठी. कारण हिरकणींनी जी घर आणि बिझनेस सांभाळताना, तिचा दुधाचा व्यवसाय आणि घर सांभाळताना जी तारेची कसरत आणि लेकराची ओढ लागून जी तिला तो कड उतरावा लागला होता, ते आजही महिलांना ती कसरत करावी लागते. भले ती महिला कलेक्टर होऊ बाहेर, ते 1,00,000, 1,50,000, 2,00,000 तिनं कमवू द्या महिन्याला, पण महिलांना किचन सुटली. पुरुषांना तर ह्याची उत्तरं नाहीत द्यावी लागत. आज तुम्हाला सर घरी जायला लेट झाला तर तुम्हाला एक्सप्लेनेशन नाही द्यावं लागणार आहे की म्हणजे प्रत्येक महिलेच्या सक्सेसच्या मागे खूप दुःख भरी कहाणी आहे म्हणलं तरी. सेल करणारी सक्सेसफुल वुमेन असू देत किंवा कलेक्टर असू देत किंवा ब्युटिशियन असू देत, मेकअप आर्टिस्ट असू देत, कोणी असू देत, त्या प्रत्येक महिलेला घरी उत्तर देणं आहेच. आणि 9 महिलांच्या मुलाखती आपण 9 दिवस पाहणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये, नवरात्र उत्सवाच्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब केलं नाही बरं का, तर आता लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण नवरात्र उत्सवामध्ये नवदुर्गा उत्सव हा विशेष कार्यक्रम आपण घेऊन आलेलो आहेत. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मेकअप आर्टिस्ट शलका जाधव साळुंखे मॅडम यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप धन्यवाद सर. मला सुरुवातीला तुमचं बालपण जाणून घ्यायला आवडेल, तुमच्या फॅमिलीच्या संदर्भामध्ये जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. बालपण तसं एकंदरीत छान होतं सर. वयाच्या 12व्या वर्षीच मी आई वडिलांना गमावलं. त्याच्यानंतर आम्ही 4 भावंड आहोत आणि आजोबांचे म्हणजे घरात आजी नव्हती आणि मोठी ताई नाही, मीच मोठी होते घरात. तर दुसरी म्हणजे लेडीज नव्हती, लहान बहीण होती आणि मग आजोबा होते. आजोबांच्या छत्रछायेमध्ये आमचं बालपण गेलं छान पद्धतीनं. त्यांच्या संस्कारामध्ये आणि त्यांच्या छत्रछायेखाली मग बाकीचं बालपण गेलं आणि एकंदरीत छान होतं. बालपण छान होतं, पण म्हणजे मायेची जी ऊब असते ती स्वतःला कुठेतरी द्यावी लागलेली आहे. हो, 100%. मला म्हणूनच म्हणजे ह्या माझ्या क्षेत्रात पण की महिलांना मला एका बाईसाठी एका बाईचं असणं आयुष्यात खूप गरजेचं असतं. ते मला भेटलं नाही. तर मी जितक्यांना मला माझ्याच्यानं होईल तेवढं मी आधार द्यायचा प्रयत्न करते. महिलांसाठी मी खास काम करायला मला आवडतात. तर तुम्ही आता तुमच्या ह्याच्याबद्दल सांगा, आपल्या व्यवसायाबद्दल काय सांगाल? तुम्ही कशी व्यवसायाची सुरुवात केली आणि कधी वाटलं की तुम्हाला आपण हा व्यवसाय सुरू करावा? तशी आवड लहानपणापासूनच होती. मी 7वी-8वीला असल्यापासून मला मेकअप, नटणं, मुरडणं ह्या गोष्टींची आवड होती खूप जास्ती. घरात थोडंसं राजकारणी बॅकग्राऊंड असल्यामुळे माहेरी ह्या गोष्टींचा उल्लेख करणंही पसंत नव्हतं. थोडं घोषा पद्धतीमध्ये वाढलो तर आम्ही म्हटलं तरी म्हणायला हरकत नाही. तर ते तर तिकडं तर अलाउड नव्हतंच. मग लग्नानंतर मी डिसिजन घेतला की कम्युनिकेशन स्किल चांगलं असल्यामुळे मला लहानपणापासून डोक्यात 2च फील्ड बसलेल्या होत्या. एक तर लॉयर, वकील व्हायचंय किंवा मग ब्युटिशियन व्हायचंय.
तर लग्नानंतर मी मिस्टरांना खूप जास्त कन्व्हिन्स करून हा. बाकी कोणी ऐकायला तर तयार नव्हतं. मिस्टरांनी सपोर्ट केला त्यावेळेला. मग हा. मिस्टरांना कन्व्हिन्स करून मग मी ब्युटी पार्लर ह्या क्षेत्रामध्ये स्वतःला काहीतरी करून दाखवायचे म्हणून ब्युटी पार्लर क्षेत्र निवडायचं मी ठरवलं. आणि जिद्द होतीच की काहीतरी करायचंय बरोबर. म्हणून मग हा पर्याय. बरोबर आहे. तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात, तर ह्या क्षेत्रामध्ये येताना काय अडचणी आल्या तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये? येताना तशा खूप अडचणी आल्या. सुरुवातीला माझं लग्न झाल्यानंतर माझं वयाच्या 18व्या वर्षी लग्न झालेलं आहे. तर लग्न झाल्यानंतर अ, अ, घरात पण लहान होते मी आणि वयाने पण लहान होते. आमची जॉइंट फॅमिली आहे. हो. मला 5 नंदा, 1 दीर, सासू-सासरे, मी हो. मग असं भरपूर मोठी फॅमिली आहे माझी. हो. तर स्टार्टिंगला कन्व्हिन्स कुणी व्हायला एकतर तयार नव्हतं. 10-12 वर्षापूर्वीचा काळ आहे हा सर. हा. त्यावेळेस ब्युटी पार्लर हे हो. म्हणजे खूप बरोबर. लवकर तयार होत नव्हते, की एकतर बाईनी कामच कशाला करायचंय करायचं. ही मेंटॅलिटी. आणि त्याच्यामध्ये आणि ब्युटी त्यात पार्लर म्हणजे ब्युटी काय पार्लर बाबा? कशासाठी म्हणजे कशासाठी करायचंय, कशाला तिकडे जायचंय. मग थोडं ते कन्व्हिन्स करायला, सगळ्यांना तयार करायला पण अडचणी आल्या. आणि म्हणजे बऱ्याच अडचणी आल्या स्टार्टिंगला आल्या. बरोबर. त्या सर्व अडचणीवरती तुम्ही मात करून आज खूप मोठ्या यशाच्या शिखराकडे वाटचाल करताय असं म्हटलं तरी हरकत नाहीये. आणि मला तुम्हाला पुढला प्रश्न असा विचारायला आवडेल, की तुम्ही अ, हे काम करत असताना किंवा हा व्यवसाय करत असताना आजपर्यंत तुमची कुठल्या सामाजिक संस्थेने असेल किंवा महाराष्ट्र शासनाने असेल, कुणी दखल घेतलेली आहे का? तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले आहेत का? त्याबद्दल काय सांगाल? दखल घेतलेली आहे. मला महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2022 भेटलेला आहे. बरं. देन हिरकणी अवॉर्ड पण भेटलेला आहे. आता बरं. 2024 चा पण हिरकणी अवॉर्डसाठी नॉमिनी घोषित केलेलं आहे मला. बरं. बाकी इतर अवॉर्ड्स पेक्षा ब्युटी क्वीन ऑफ धाराशिवचा पण आहे. बरं. पण ह्या इतर सगळ्या अवॉर्ड्स पेक्षा मला हिरकणी अवॉर्ड हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्यासाठी. हां. कारण हिरकणीची गोष्ट माहिती आहे आपल्या सगळ्यांना. की तिनं जे दुधाचा व्यवसाय आणि घर सांभाळत असताना मुलाच्या ओढीसाठी जो गडाचा इतका कठीण कड तिनं उतरली. हो, हो. ती जी तारेवरची कसरत त्यावेळी हिरकणीची होती. हो. तीच तारेवरची कसरत आजही व्यवसाय करणाऱ्या, घराबाहेर पडलेल्या प्रत्येक काम करणाऱ्या महिलेची आहे. बरोबर. घर आणि व्यवसाय दोन्ही तिला सांभाळावं लागतं. तिला म्हणूनच देवीला जे भरपूर हात दिले, हो, जोग हो, दिले. हो. ती ऍक्च्युअल ती महिला पार पाडतीये. ती बरं. प्रत्येक गोष्ट तेवढ्या कुशलतेनं आणि व्यवस्थितरित्या तिनं पार पाडते. तिची तारेवरची कसरत होतीये. मला असं वाटतंय की बिझनेस करणाऱ्या महिलेला थोडीशी प्रत्येक बिझनेस करणाऱ्या महिलेला थोडी खंत असेल मनात, जी मलाही आहे, हो. की सगळ्या गोष्टी पार पाडत असताना, सगळ्या गोष्टी बॅलन्स करत असताना कुठल्यातरी 2 गोष्टी मागं हातातून निसटून जातात. जसं की आपल्या मुलांचं बालपण, हो. ते मोठे होतानाचे क्षण, ते हो. पुन्हा बघायला भेटत नाहीत. तर बरोबर. हे कामामुळं थोडेसे मागं पडतात आणि ही खंत प्रत्येक महिलेला असेल असं मला तरी वाटतंय. वाटतं. बरोबर. बरोबर आहे. तुम्ही हा व्यवसाय तर करत आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने आता जम बसवलेला आहे आणि तुमचं एक नाव लौकिक आहे. मला हा प्रश्न विचारावासा वाटतं, की तुम्ही तुमच्या व्यवसायाचं जे नाव आहे, ते ठेवलेलं आहे कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर. तर हे कस्तुरी नाव ठेवण्यापाठीमागचं कारण काय आहे? कारण का कस्तुरी म्हणजे हरणाची जी कस्तुरी म्हणतो आपण, की सुगंध दरवळतो. मग तसं काय आहे का? का याच्या पाठीमागे दुसरं काय कारण आहे? तुम्ही हा खूप छान प्रश्न विचारलाय मला आणि म्हणजे कस्तुरी नावामागं माझी नक्कीच एक खूप छान म्हणजे स्टोरी पण आहे त्याच्या पाठीमागे. मला जेव्हा मी क्लास करत असताना आमच्या मॅडमनी पण विचारलेलं, की "तू कुठला म्हणजे नाव काय देणार आहेस तुझ्या बिझनेसला?" कस्तुरी नाव तर मला होतं, की माझ्या आईचं नाव द्यायचंय. हो. बट सासरी आल्यानंतर मी क्लास केलेला होता. हो. आणि शक्य नव्हतं, की सासरी आपल्या आईचं नाव देणं, ते लोकांनी पटकन ऍक्सेप्ट करणं बरोबर. ते पॉसिबल नव्हतं. त्यामुळे हां. मी ठरवलं, की नवऱ्याची आई ती आपली आई म्हणून. मग बरोबर. माझ्या सासूबाईंचं नाव कस्तुरी आहे. बरोबर. आणि मी लहानपणी जेव्हा माझ्या माहेरी वाढत असताना माझ्या आजोबांच्या तोंडून मी नेहमी ऐकलेलं आहे, की कस्तुरीचा सुगंध हा जवळच्यांना नसतो. हे मी बरं. नेहमी त्यांच्याकडून वाक्य ऐकलेलं आहे. ते एक हां, माझ्या हां. डोक्यात बसलेलं होतं आणि त्यात सासूबाईंचं नाव कस्तुरी होतं. हां, हां, हां. मला कस्तुरी नाव देताना स्टार्टिंगला खूप अडचणी आल्या सर. म्हणजे हं. जेव्हा मी नाव द्यायचं ठरवलं, सासूबाई थोड्या खुश झाल्या. हं. बट नंतर घरातल्याच लोकांनी काही जवळच्याच लोकांनी त्याच्यावरून खूप टिप्पणी केली, मला टॉन्टिंग केली.
की कस्तुरी तू कसं काय द्यायचं ठरवलं, तू बाईंचं नाव कसं काय देत आहे, तुला वाटलं नाही का ब्राह्मणाला एखादं विचारावं शुभाक्षर, आमच्या आईचं नाव द्यायची तुझी कशी म्हणजे हिंमत झाली. आणि जेव्हा पहिला बोर्ड लागला बाहेर कस्तुरी ब्युटी पार्लरचा, तेव्हा आपले जेव्हा बोर्ड लागतात तर ते लाल अक्षरामध्ये नाव येतं ठळक दिसावं म्हणून. तर ते लाल अक्षरातच आताच तुझं नाव तिनं जिवंतपणीच हे करतीये, असं बऱ्याच गोष्टी त्यावेळेला झाल्या आणि माझं खच्चीकरण झालं थोडं त्यावेळेला. पण मी ठरवलं की नाही, म्हणजे काही बोलले तरी माझं होतं की मला कधी कोणी घरात बोललेलं असेल, मला कधी राग आला नाही, मला उलटून बोलायची सवय नाही. त्यामुळे मग मी ते कंटिन्यू ठेवलं नाव. असं झालं कालांतराने सर की ते कस्तुरी आज ब्रँड म्हणून बाहेर ओळखलं जाते. आणि ज्या घरातल्या लोकांनीच मला टिप्पणी केली होती तेच लोक आज कस्तुरी नावाचा आमचा आहे कस्तुरी. मग घरातलेही बाहेरचेही आणि जवळचेही आमचा आहे कस्तुरी, माझ्या शलाकाचा आहे कस्तुरी. आणि आमच्या घरात कुठलाही आता बिझनेस जर झाला चालू कोणी करते तर त्याला कस्तुरी नाव दिलं जाते. कस्तुरी आज ब्रँड म्हणून ओळखलं जाते थोडक्यात, त्याचा मला आनंद आहे. पण ती स्टोरी जी आहे ती तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे मला सांगायला भेटली. कस्तुरी हा खरं तर खूप मोठा ब्रँड आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही परभणीमध्ये पण आपली शाखा ओपन होत आहे. मला या कस्तुरी नावाचा सुरुवातीपासूनच त्रास झाला, म्हणजे नाव ठेवण्यापासूनच त्रास झाला. नाव ठेवण्यापासून बरोबर. झालं आहे. तर कस्तुरी या नावाचा आता काय त्रास होतो का? ह्या कस्तुरी हे नाव आता कुणी आपल्या जवळचे नातेवाईक असतील किंवा बाहेरील लोक असतील, ह्या नावाचा कुणी गैरवापर करतं का? कुणी वापरतं का हे नाव? हो, वापरतात सर. फायदा घेतला जातो की कस्तुरी आमचा आहे. होतंय, नक्कीच होतंय. म्हणजे ज्या मी सांगितलं तसंच की ज्या लोकांनी नावं ठेवली तेच लोक आज आज त्या तुमचं नावाला नाव येस वापरतात. येस येस वापरतात 100%. नाव जरी सासूबाईंचं असलं तरी ते नावारूपाला आणलं गेलं आणि त्यावेळेला उलट मला त्रास झालेला असतानाही मी ते कंटिन्यू ठेवायचं काम केलं. आणि त्याच नावाला आज लोक वापरतात आणि इथं जवळचेच नाही तर मला लांबून सुद्धा, आता त्या गोष्टीला गैरफायदा म्हणता येणार नाही, पण मला लांबून सुद्धा खूप कॉल्स येतात लांबून लांबून की मॅडम तुमचं म्हणजे बघून खूप मोटिवेट झालीये, मी पण पार्लरचा कोर्स केलाय किंवा मी पण हा व्यवसाय चालू होत आहे मॅडम, मी कस्तुरी नाव देणार आहे. म्हणजे इतकं त्या कस्तुरी नावाला पण एक डिमांड आलं. ज्या नाव देण्यापासून त्रास झाला होता त्याच नावाला आज एक वेगळंच वळण. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की कस्तुरीचा सुगंध सगळीकडे दरवळतोय. Yes, 100%. हो. खरं तर शलाका जाधव साळुंखे मॅडम अतिशय छान अशा गप्पा मारत आहेत आपल्या बरोबर. आपण त्यांना पुढचा प्रश्न नक्कीच विचारूयात. मॅडम, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून तर यशस्वी झालेला आहात, उद्योजिका म्हणून यशस्वी झालेला आहात, पण एक ट्रेनर म्हणून तुम्ही यशस्वी आहात का? आणि आजपर्यंत तुम्ही किती महिलांना, मुलींना, तरुणींना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यांनी आज त्यांच्या व्यवसायामध्ये यशस्वी आहेत का? ट्रेनर म्हणून यशस्वी झाले आहेत का हे माझ्या स्टुडंट उत्तर व्यवस्थित देऊ शकतील, पण मलाही वाटते की आहे. कारण 12 वर्ष झालेत आपल्या बिझनेसला आणि त्याच्यामध्ये मी एक 300-400 स्टुडंट्सला आरामात, ठळक आकडा नाही सांगता येणार, पण 300-400 स्टुडंटला आरामात आपण आतापर्यंत एज्युकेशन दिलंय. त्यातील बऱ्याच लेडीजला सर, म्हणजे माझं लेडीज प्रती मला एक वेगळा जिव्हाळा आहे की मला बायकांसाठी नेहमीच काहीतरी करायला आवडते. तर मी बऱ्याच मुलींना आज पायावर उभा केलंय. काही जणींचे स्वतःचे ट्रेनिंग सेंटर आहेत, काही जणींचे स्वतःचे ब्युटी पार्लर्स आहेत, काही जणी मेकअप आर्टिस्ट म्हणून बाहेर वर्कआउट करतायत आणि काही जणींना मी कपड्याच्या दुकानात कामाला लावून देणं, कॉस्मेटिक्सच्या दुकानात कामाला लावून देणं. कॉस्मेटिक्सच्या दुकानात पण मेकअप आर्टिस्टची गरज असते. माझी स्वतःचे शॉप होते तर मी तिथं पण त्यांना कामाला ठेवणं, अशा बऱ्याच मी मुलींसाठी माझ्या परीनं जितकं करता येईल तितकं मी केलेलं आहे. स्टुडंट्स नेहमीच चांगल्या भेटतील समोरून असंही होत नाही सर. बिझनेस म्हणल्यावर चढ उतार, चांगले वाईट सगळेच प्रसंग येतात आयुष्यात. तसा एखादा प्रसंग सांगाल? आहे, हो सांगेल. तर स्टुडंट्स मध्ये पण सगळेच म्हणजे खूप खूप आहेत की जे खूप जास्त रिस्पेक्ट किंवा एक गुरु म्हणून जो आदर देतात. म्हणजे माझ्यासाठी ते स्वप्नातल्या गोष्टी होत्या खरं तर, की हे कधी हे घडलं. पण काही मुली अशा आहेत की इतका आदरभाव त्यांच्या मनात आपल्याविषयी की त्या नको म्हणत असतानाही ऐकत नाहीत. पण काही अनुभव असे येतात की सर एक निगेटिव्ह माइंडनी बघितलं जातंय. नाही ही पैसाच कमवतीये, प्रत्येक गोष्टीत पैसा काढत असेल किंवा ही उगाच कसं काय पुढे गेली, एवढं नाव कसं काय झालं. एक निगेटिव्ह माइंडचे पण लोक भेटतात, निगेटिव्ह थॉट्स असलेले. तर तसेही अनुभव आलेले आहेत. पण ह्या सगळ्यातून मी मार्ग काढत नेहमी पुढे गेलेली. मी कधीच कुठल्याही गोष्टीनं स्वतःला फसवून घेतलेलं नाही. मी नेहमी पॉझिटिव्ह ऑरा ठेवून मी नेहमी पुढे चलत राहिलेली आहे. कारण मला माहितीये की मी खूप आत्मीयतेने आणि मनापासून काम करते करताना.
एक बिझनेस वुमेन म्हणून बिझनेसच्या माइंडनं मी कधीच काम केलं नाही बरोबर. आणि मला असं वाटतं की माझा तो स्वभाव आणि माझं जे तो ऑरा आहे त्याच गोष्टीमुळे मी पुढे आली त्यामुळे तो मी कधीही बदलणार नाही. खरं तर कुठलाही व्यवसाय करत असताना व्यावसायिक म्हणून न पाहता आवड म्हणून जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हटलात की नकारात्मक दृष्ट्या आपण तुमच्याकडनं पाहिलं गेलं तर महिलाच महिलांना पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करतात का? 100% करतात सर. जेव्हा महिला एखादी पुढे जाते तेव्हा 10 मधल्या 6 महिलांना 6 ते 7 महिलांना सहन होत नाही किंवा अरे बघवत बापरे. नाही. जास्त निगेटिव्हली आधी पटकन बघितलं जाते आणि मला वाटतं महिलाच नाही कोणीही पुढे जेव्हा जातं आणि सक्सेस होतं तेव्हा त्यांना खेचणारे जास्त जण असतात किंवा त्यांच्याविषयी निगेटिव्ह कमेंट्स करणारे जास्त असतात. बरोबर. म्हणजे पटकन त्यांना पॉझिटिव्हली बघितलं जात नाही की त्याच्या मागे त्याचं कष्ट काय असेल, तो इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यानं आजपर्यंत काय काय एक गोष्ट केली नसेल. बरोबर. आज मलाही बिझनेस सांभाळताना सर घरातल्या खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, बरोबर. खूप गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात हो, हो. आणि मग आम्ही बाहेर पडतो. पण जेव्हा काही स्टुडंट्स किंवा क्लायंट्स येतात तेव्हा त्यांनी जे पैसे जी फीस भरलेली असते, जे हो, पे हो, केलेलं असतं, हो. त्यांचा कधी-कधी ऑरा असा असतो की विकत घेतलंय आम्हाला म्हणजे त्या पैशात बरं. आणि मग त्यांचा ॲटिट्यूड, त्यांच्या प्रत्येक गोष्टी, मान, अपमान सगळ्याच गोष्टी पचवाव्या लागतात. पण असं नाही, आम्ही घराबाहेर पडलोय म्हणजे खूप गरज आहे किंवा अगदीच काही भेटत नाहीये म्हणून पडलोय असं नसतं. जेव्हा पण महिला एखादी घराबाहेर पडते, तेव्हा तिच्या कष्टाविषयी प्रत्येकाने जाणीव ठेवावी. महिलांनीही आणि पुरुषांनीही. नक्कीच. कारण तिनं घरातल्या खूप जास्त गोष्टी मॅनेज करून, कॉम्प्रोमाईज करून, ॲडजस्ट करून घराबाहेर पडलेली असते. त्याच्या मागे तिचं जे कष्ट असतंय, हो, हो. ते तुम्ही जाणून घेऊ शकत नसाल तर थोडं तरी ओळखून घ्यावं आणि तिला सपोर्ट करावा असं मला बरोबर, वाटतं. बरोबर. नक्कीच. मॅडम मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो, की खरंच आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय आणि कुठलाही व्यवसाय असेल, अगदी प्रशासन असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, तर त्या क्षेत्रामध्ये महिलांना पूर्णपणे काम करण्याची संधी आहे. अ, संधी आहे याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु त्यांना स्वातंत्र्य आहे का? त्यांना घरून सपोर्ट भेटतो का? समाजामधनं सपोर्ट भेटतो का? आपण काय सांगाल? विषय आहे का सर? तुम्हाला काय वाटतंय? नाही, अजिबात नाही. महिलांना स्वातंत्र्य नाहीये, अजूनही नाहीये. मला वाटतं ह्याला खूप वर्ष जातील आणखीन तरी त्यांना पटकन स्वातंत्र्य भेटेल का नाही माहित नाही. म्हणजे त्यांना कुठला डिसिजन घ्यायचा आहे किंवा एखादी महिलांमध्ये खूप जिद्द असते, एक वेगळी पॉवर आहे त्यांच्यामध्ये. हे हं, आपण हं, हं. युगानुयुगे, हो, शतकानुशतके हो, हो. आपण बघत आलोय, की महिलांमध्ये एक वेगळी पॉवर आहे हो. आणि त्या पॉवरला ती महिलाच ओळखू शकते आणि ती ती सत्यात उतरू शकते. एक महिला काहीही करू शकते ठरवलं तर. बरोबर. तर तिला ते काहीही करण्यासाठी विचारावंच लागतं घरात. मग ते बरं. कशासाठी? म्हणजे तुम्ही जेव्हा मला एज्युकेशन समजा दिलं, तर ते तुला मी करू दिलं. मी तुला एज्युकेशन दिलं. ते एक त्यांचा एक ठप्पा राहतो आणि विनाकारण असं दडपणाखाली महिला राहतात, की नाही मला करू दिलं, नाही माझ्या भावानी जाऊ दिलं, नाही माझ्या नवऱ्याने मला करू दिलं, नाही मला ह्यांनी पैसे दिले, नाही मला त्यांनी पाठवलं. मग हे कशासाठी? कारण महिला करतीये तर ती स्वतःच्या जिद्दीनं करतीये, ती स्वतःच्या बळावर करतीये आणि ती करू शकते. तिच्यामध्ये तेवढा पॉवर आहे. पण तिला प्रत्येक वेळेस विचारावं तर लागतंच. तिला तेवढं स्वातंत्र्य अजिबात नाहीये. आणि विचारल्यानंतरही जरी ती सक्सेसफुल झाली, तरी पण महिला आज बाहेर कलेक्टर असू द्यात, पी-एस-आय असू द्यात किंवा कुठल्याही क्षेत्रात असू द्यात महिला, बरं. डॉक्टर असू द्यात किंवा ब्युटिशियन असू द्यात, नर्सिंग असू द्यात, पोलीस असू द्यात, कुठल्याही क्षेत्रात महिला गेली तर मला वाटतं, की आज प्रत्येक सक्सेसफुल महिलेच्या पाठीमागं एक स्ट्रगल खूप जास्त आहे आणि एक दुःखभरी कहाणी आहे म्हणायला हरकत नाही. आजही महिलांना बाहेर जाऊन आल्यानंतर 2 लाख रुपये जरी ती महिना कमवत असली, तरी घरात तिला उत्तरं देणं आहे. ती बंधनकारक आहे त्या गोष्टींना, की आम्हाला मिनिटा-मिनिटाचा हिशोब घरात द्यावा लागतो. बरं. त्याच्यामुळं बऱ्याच महिलांचं खच्चीकरण होतंय सर. कारण महिला कुठेतरी दबल्या जातात. पुरुषांना असं नाहीये. आज बरोबर. तुम्हाला घरी जायला उशीर झाला, तर तुम्ही अ, अ, नाही आहेत बांधील, की तुम्हाला नाही द्यावं लागणार आहे का उशीर हो, झाला. हो, हो. पण आम्हाला ते दडपण सतत एक डोक्यावर दडपण घेऊन महिला चालतीये. हे मानसिकता कुठेतरी बदलणं गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला? गरजेचं 100% आहे. जर तुम्ही तिच्यावर विश्वास टाकलाय आणि ती करतीये. आज हां. महिला इतकं सगळं करू शकते, तर ती विश्वासपात्र तर 100% आहे. 100%. तिच्यावर तुम्ही विश्वास पूर्ण टाकून जर तिला तुम्ही ह्या गोष्टी करू दिल्या, तर ती आणखीन जास्त सक्सेसफुल होईल. नक्कीच, तिला नक्कीच. सपोर्ट करताय तर तो 100% करा. ना की तिच्यावर उपकार करताय. म्हणजे मी तुला करू देतोय. करू हा देतोय. हा त्यांचा थॉट चेंज झाला पाहिजे. त्या बरोबर. थॉटमुळे महिला सतत मग एक दडपण घेऊन चालत राहते आणि कुठेतरी ती दबली जाते. नाहीतर आज महिला जगात कोणालाही न ऐकणारी आहे. ती
तिच्यामधली कुठल्याही शक्ती क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ अद्भुत शकतो. आहे. हा. बरोबर आहे. मी जाता जाता तुम्हाला शेवटचे 2 प्रश्न विचारतो आता. एक म्हणजे तुम्ही खरं तर अतिशय छान असा संवाद साधलेला आहे. अतिशय छान बेधडक अशी उत्तरं दिलेली आहेत. पण त्याबरोबरच मी तुम्हाला हा प्रश्न विचारेल, की हा प्रश्न सुरुवातीला यायला हवा होता. मी आत्ता विचारतो तुम्हाला, की तुम्हाला कस्तुरी ब्युटी पार्लर आणि ट्रेनिंग सेंटर उभा करताना सुरुवातीच्या काळामध्ये काय अडचणी आल्या? का तुम्हाला हे सगळं सेटअप ऑलरेडी आहे तसा भेटला? नाही सर, अजिबात नाही. मला अडचणी 100% आल्या. कारण सेटअप आयता तर नव्हताच. जे काही आहे, जे काही आजही आहे, मग हे बोर्ड लावलेला असल्यापासून ते पार्लर मधल्या चेअर्स पासून प्रत्येक गोष्ट ही माझ्या स्वतःच्या कष्टाची आहे. स्वतःच्या कमवलेल्या पैशातून मी हे सगळं उभा केलेलं आहे. स्टार्टिंगला एकतर सपोर्टच नव्हता, की ओके. करू द्यायला. कशी तरी परमिशन काढून कोर्स केला होता. माझा जो कोर्स होता सुरुवातीला मी एक 8,000 पासून सुरुवात केली होती हो, इन्व्हेस्ट हो, करून. हो. जे की सासऱ्यांनी दिलेले होते मला आणि त्याचं एक दडपण होतं, की कधी ते वापस मी 8,000 रुपये कमवेल आणि ह्यांना दाखवून देईन, की हां, मी करू करू शकते. शकतो. एक छान रिस्पॉन्स फक्त मी एक आरसा हॉलमध्ये लावून आपण ज्या हॉलमध्ये बसलो ह्याच हॉलमध्ये हो, एक हो. आरसा आणि एक टेबल ठेवून मी सुरुवात केलेली आहे. बरोबर. ती सुरुवात अशी होती, की पार्लर एक सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आपल्या इथं 10-12 वर्षापूर्वी तर खूप जास्त हो, की हो, आपल्या हो. इथं पार्लरमध्ये महिलांना सोडताना पण विचार केला जायचा, की हो, ज्या हो. पार्लरमध्ये जातीये ती ब्युटिशियन कशी आहे किंवा ओके. ती कुठल्या घरातून आहे, तिथं व्यवस्थित आहे का, वातावरण हां, कसं हां, आहे. हां, मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बिझनेसमध्ये चालावं लागलेलं आहे. हां. आणि जेव्हा मग हॉलमध्ये करत होते, मला सेटअप वगैरे असा आयता काही नव्हता, तर माझ्या मिस्टरांना लिटरली कंपाऊंड वरून पाठीमागून घरात यावं लागायचं, बरं. जर मी इथं क्लायंट करत असेल तर. हां, हां, हां. कारण मी सांगितल्याप्रमाणे की सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. मग हो, पुरुष हो. सुद्धा अजूनही माझ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये माझ्या घरातले मेंबर्स कुणी इथं फिरकत नाहीत. कारण मी बरं. घरातच ट्रेनिंग सेंटर चालवतीये. बरोबर. आणि अजूनही हवा तसा मला वाटतंय, कारण मी स्वतःच्या कष्टातून हो. केलंय. हवा तसा तेवढा प्रोफेशनल सेटअप माझ्याकडे नाहीये, जो बरं. अजून असायला हवा होता. हां, 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 हां. मी बघते माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांना आज 10-10 लाखाचे सेटअप टाकून दिले जातात. बरोबर. मग पी करा, लाइटिंग करा, फर्निचर करा, कलरिंग हो. करा, चेअर्स आणा भारीच्या ह्याचे. जे माझ्याकडे नाहीये ते मी स्टुडंट्सकडे बघते. पण करतायत सपोर्ट त्यांना देतायत घरचे ही खूप चांगली गोष्ट आहे. येस, खूप चांगली गोष्ट आहे. ते मला नाही भेटलेलं. ते मला स्वतःला शून्यातून प्रत्येक गोष्ट मी शून्यातून निर्माण मला करावी लागली. खरं तर अभिमानास्पद आहे आणि खरं यालाच म्हणतात स्त्री शक्ती आणि स्त्रीमध्ये असलेलं देवत्व, देवीचं रूप असतं स्त्री म्हणजे. आणि यांनी एक छोटीशी चेअर, त्याबरोबर एक छोटासा आरसा आणि त्याच्यापासून सुरू केलेलं कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर आज महाराष्ट्रभर याचा सुगंध दरवळत आहे. आता मी असं विचारेल, की आपले जे प्रेक्षक आहेत, आपल्या ज्या महिला आहेत, तरुणी आहेत, ज्या व्हिडिओ पाहत असतील, मुलाखत पाहत असतील, यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आणि आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत, यावर आपण काय सांगाल तुम्ही? नक्कीच महिलांना मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय, की तुम्ही जेव्हा पण कामासाठी बाहेर पडता किंवा काहीतरी करायची तुमच्यात जिद्द असते, प्रत्येक महिलेत असते. महिलेची ताकद मला तर मला तरी वाटते, की मी ओळखली आहे. तुमच्यात जी ताकद आहे त्याला तुम्ही स्वतः ओळखा आणि तुम्ही जेव्हा काहीतरी करण्यासाठी बाहेर पडताय, त्याला स्टार्टिंगला जे तुमचं खच्चीकरण केलं जातंय, की तू हे काय करतीयेस? तू कुठं जातीये? मग ते पोलीस फील्ड असू द्यात, नर्सिंग असू द्यात, ब्युटिशियन असू द्यात, की हे कशासाठी? तर त्याला तुम्ही न डगमगता सामोरे जा. तुम्हाला जे करायचंय ते ठरवून तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचं काम करा. जेव्हा मला वाटते, की सगळ्यांकडं पुरुष, महिला सगळ्यांकडंच एक शस्त्र आहे स्त्रीला खचवण्यासाठी, की ते स्त्रीच्या चारित्र्यावर बोललं जातं आणि तेव्हा स्त्री पूर्णपणे खचते. तर मग तुम्ही ह्या गोष्टीला ओळखा, की समोरच्यांच्या मेंटॅलिटीला तुम्ही ओळखा, की त्या गोष्टीला आपण खचायचं नाहीये. आपण त्यांना आपल्या कामातून उत्तर द्यायचंय. कुणीही तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, कुणीही तुम्हाला तुझा डिसिजन चुकीचा आहे, तू हे काय करतेस, तू हे नाही, तू हे करायला हवं होतंस. ह्या गोष्टींना तुम्ही कन्फ्यूज होऊन तुम्ही डगमगू नका. तुम्ही खंबीरपणे त्यांना उत्तर द्या. फक्त तुमच्या कामातून उत्तर द्या. शब्दांनी उत्तर देऊ नका. तुमच्या कामगिरीतून उत्तर द्या. तुम्ही करून दाखवा. ऑटोमॅटिक तेच लोकं वापस येऊन तुमची वाह-वाह करतील, तुमची पाठ थोपटतील. हा माझा अनुभव आहे. तुम्हालाही नक्कीच येईल. प्रत्येक स्त्रीने हे ओळखून चालावं आणि कशालाही न डगमगता, न थांबता सातत्यानं काम करत राहावं. 100% सक्सेस तुमच्या पायाशी लोळण राहील. आणि माझ्याकडून सर्वांना कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर कडून सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
मॅडम धन्यवाद. खरं तर तुम्ही अतिशय छान असा संवाद साधलेला आहे. मनमोकळेपणाने तुम्ही आलेल्या अडचणी असतील किंवा महिलांनी कशा पद्धतीनं पुढे जायला हवं, कशा पद्धतीनं त्यांनी आयुष्यामध्ये यश मिळवायला हवं, या सर्व गोष्टींवरती तुम्ही संवाद साधलेला आहे. त्याबद्दल विश्वविशाल न्यूजची संपूर्ण टीम आपली आभारी आहे आणि आपल्या भविष्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटरचा सुगंध हा धाराशिव परभणीपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर हा सुगंध दरवळावा, अशा शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो आणि आपण इथेच थांबूयात. खूप खूप धन्यवाद सर. विश्वविशाल न्यूजनी जी आज आमची मनोगत घेतलं, जे ऐकून घेतलं त्याच्यासाठी खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सर तुम्हाला पण नवरात्रीच्या. थँक्यू. विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना भेटत राहणार आहोत आणि नवरात्र उत्सवामध्ये नवदुर्गा विशेष हा कार्यक्रमामध्ये आपण अशाच मुलाखती पाहत राहणार आहोत. तर विश्वविशाल न्यूजवरती अशाच मुलाखती पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहितीये का? विश्वविशाल न्यूजला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर आता लगेच विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा आणि आपण इथं थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.